नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशातील बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवतात. त्यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली आहे. म्हणूनच चिडून भाजपच्या खासदाराने लोकसभेत राहुल गांधी यांची जात विचारली. भाजपने जात विचारून फक्त राहुल गांधी यांचाच अपमान केला नसून SC, ST, भटक्या, विमुक्त, आदिवासी, मागास तसेच OBC समाजाचा अपमान केलाय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे. आता विधानसभा निवडणूक आहे, पण 2 महिन्यांनी लाडक्या बहिणीला काहीही मिळणार नाही असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. महायुती सरकार राज्यावर कर्जाचा डोंगर करेल आणि पळून जाईल. लाडक्या बहिणी योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतील पैसा वापरला जातोय, पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांकडे ठेकेदार आणि जनतेकडून लुटलेले पैसे आहेत असे संजय राऊत यांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात राजकीय नेत्यांचे दौरे वाढलेत. नुकतेच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नाशिक दौऱ्यावर आले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिकमधील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या पाठोपाठ आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मात्र अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्यावर छगन भुजबळ उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळते. तसेच विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर एक मोठी अपडेट समोर आली आहे. मराठा समाजात अपवादात्मक मागासलेपण असल्याने मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणे गरजेचे असल्याचे मत मागासवर्गीय आयोगाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केले. राज्यात गेल्या 10 वर्षात झालेल्या खुल्या प्रवर्गातील आत्महत्यांमध्ये 94% अधिक मराठा समाजातील नागरिकांची संख्या आहे. त्यामुळे मराठा समाजात अपवादात्मक मागासलेपण असल्याने समाजाकडे तुच्छतेने पाहिले जातं असंही प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 2 मोठ्या प्रकल्पांना शासनाची मंजुरी मिळाली. या संदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA ने निविदा देखील मागवल्यात. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन हॉटेल पर्यंत भुयारी रस्ता बनवण्याचा एक प्रकल्प असून दुसरा प्रकल्प फाउंटन हॉटेल ते थेट भाईंदर पर्यंत उन्नत मार्ग बनवण्याचा आहे. गायमुख ते फाउंटन हॉटेल पर्यंत नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी बघायला मिळते. सध्या या ठिकाणी 2x2 रस्ता असून त्यावरील खड्डे आणि मध्येच येणारा घाट यामुळे वाहतूक कोंडी असते. यावर उपाय म्हणून थेट भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सार्वजनिक गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले. सरकारच्या निर्णयानुसार गेली 10 वर्ष नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग 5 वर्षाकरता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मागील 10 वर्षात सर्व नियम कायद्यांचे पालन केले. त्याच्या विरोधात कोणतीही तक्रार नाही असे स्वयं घोषणापत्र सादर करावे लागणार आहे. मात्र असे असले तरी दरवर्षी परवानगी नूतनीकरण करणे गरजेचे असणार आहे. राज्याच्या विविध भागात सध्या चांगला पाऊस झाला. या पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात चांगली वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळते. यंदा उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पहिल्याच टप्प्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे उजनी धरणाने गेल्या वर्षीची पाणी साठा पातळी ओलांडली आहे. आता धरणाची वाटचाल 100कडे होताना दिसते. सातारा शहरालगत असणाऱ्या यवतेश्वर गावाच्या परिसरातील गणेश खिंडीत स्कॉर्पिओ गाडी खोल 500 फूट दरीत गेल्याची घटना काल संध्याकाळी घडली. गाडीत कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील राहणारे 7 जण असल्याची माहिती मिळत असून घटनेत 1 ठार तर 6 जण जखमी झाले. दाट धुक्यात बाजूला असलेल्या दरीत गाडी कोसळली असून छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स यांच्याकडून रेस्क्यू करण्यात आले. तहसील कार्यालय भोकरदन येथे 1 ऑगस्ट महसूल दिन साजरा करण्यात आला असून 15 ऑगस्ट पर्यंत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार. त्यामध्ये राज्य शासन आणि महसूल विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमात काही उमेदवारांना कोतवाल पदाचे नियुक्तीपत्र आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते देण्यात आले. कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत 50 मीटर रायफल 3 पोझिशन मध्ये काल कांस्य पदक पटकावले. स्वप्नीलच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाकडून त्याला 1 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळेचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येते.
कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला स्वप्नीलने पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून दिले। तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्रातील खेळाडूने पदक कमावलंय। स्वप्नील मायदेशी परतल्यानंतर स्वप्नीलचे दणदणीत स्वागत केले जाणार आहे। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत राहा न्यूज